आणि आता पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज माढ्याच्या टेंभुर्णीत दाखल होणार। यात्रेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाच्या खासदारांची हजेरी असणार। नागपुरात आज पूर्व विदर्भातील 32 विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयासाठी महायुतीची बैठक। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ऑनलाईन सहभागी होणार। भाजपच्या मुंबई कोर कमिटीची आज दुपारी 2 वाजता बैठक होणार आहे। मुंबईतील वसंत स्मृती कार्यालयात ही बैठक पार पडेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज जळगाव जिल्हा दौरा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमासाठी सागर पार्क येथे सभेला उपस्थित राहणार। राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 वाजता बैठक। राज्यातील पीक पाण्यासह विविध समस्यांवर चर्चा होईल। मुख्यमंत्री शिंदेंचा आमदार बच्चू कडूंना फोन। आमदार बच्चू कडू आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। शेतकरी दिव्यांगांच्या मागण्यांबाबत चर्चा होईल। आमदार कोट्यातील घर देतो सांगून महिला अधिकाऱ्याची फसवणूक। फसवणुकीसाठी धनंजय मुंडे यांच्या बनावट शिफारस पत्राचा वापर। मराठा आरक्षण शांतता मोर्चामुळे आज नाशिक शहरातील वाहतूक मार्गात बदल। आज सकाळी 8 वाजल्यापासून ते मोर्चा संपेपर्यंत शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल। पुण्याच्या कल्याणी नगरमधील पोर्श अपघात प्रकरणातील कोठडीत असलेल्या अग्रवाल दाम्पत्याच्या जामिनाला विरोध। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांची कोर्टाला विनंती। जामिनानंतर अग्रवाल दाम्पत्य परदेशात पळून जाण्याची शंका। अमरावतीतील मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे उघडले। वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ। पाणीसाठा 29.35%वर। गेल्या 24 तासात 9586 क्युसेकने पाण्याची आवक सुरू। परभणीतील अनेक प्रकल्पांमधील जलसाठा असमाधानकारक। येलदरी जलाशयात केवळ 33.74% पाणीसाठा। परभणीकरांवर भीषण पाणी टंचाईचं संकट। अमरावतीच्या मोर्शीतील अप्पर वर्धा धरण 85% भरलं। अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडले आणि या धरणातून वर्धा नदीपात्रात विसर्ग। अहमदनगरच्या राहुरीत मुळा धरण 23 टीएमसी भरलं। मुळा धरणातून 2000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये 188 टीएमसी पाणीसाठा। जिल्ह्यातील 26 धरणांपैकी जवळपास 7 धरणं 100% भरली। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात मोठी वाढ। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांच्या पाणलोट क्षेत्रात 3% वाढ। तलावांमध्ये 93% पाणीसाठा। मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। पुणे शहराच्या निम्म्या भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार। पुणे स्टेशन, मंगळवार पेठ, स्वारगेट, ससून रुग्णालय या परिसरात मुख्य भागातील पाणीपुरवठा शुक्रवारी पूर्णपणे बंद राहील। मुख्य वाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळते। नवी मुंबईकरांना स्वच्छ शुद्ध पाणीपुरवठा। पाण्याच्या 2000 नमुन्यांच्या तपासणीतून स्पष्ट। राज्यात पावसाची 5 दिवस उघडीप। मोसमी पावसासाठी पोषक स्थिती नसल्यामुळे राज्याच्या बहुतेक भागात पावसाची उघडीप, तर किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात हलक्या सरींचा अंदाज। जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील बायपासला पीडब्ल्यूडीची परस्पर मान्यता। जिल्हा विकास आराखडा समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेंची परवानगी न घेताच प्रशासकीय मान्यता दिल्याचा प्रताप। ऑगस्ट महिन्यात दिलेल्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढली। सलग सुट्टीच्या वेळी कोकणात जाण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार। एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात वाढ। कांदा 32 ते 38 रुपये प्रति किलोवर। आवक कमी झाल्यानं कांदा महागला। राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर केली। भारतात जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर घसरला 5 वर्षातील निच्चांकी पातळीवर। मुंबई मंडळाच्या घरांसाठी अर्ज विक्री स्वीकृत प्रक्रियेत अडचणी। 2 दिवसात म्हाडाच्या सोडतीचं ॲप मंदावलं। सवलत योजनांमुळे एसटीला गर्दी। 7 महिन्यांमध्ये गोंदियाच्या तिरोडा आगाराला 15 लाखांचं उत्पन्न। पुणे रेल्वे विभागाच्या उत्पन्नात मोठी वाढ। जुलै महिन्यात रेल्वे प्रवासी आणि मालवाहतुकीमधून पुणे रेल्वे विभागाला 191 कोटी 56 लाख रुपयांचं उत्पन्न। पुण्याहून मुंबईला अवघ्या 55 मिनिटात पोहोचणारी विमान सेवा बंद। प्रवासी संख्या नसल्याने एअर इंडियाकडून पुणे मुंबईची सेवा बंद करून पुणे बंगळुरू सेवा सुरू। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ई बाईक चालवणाऱ्या डिलिव्हरी बॉईजवर कारवाई। 290 ई बाईक जप्त, तर 221 ई बाईक चालकांवर गुन्हे दाखल। 10वी-12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। 21 फेब्रुवारीला 10वीची परीक्षा सुरू होणार, तर 12वीच्या परीक्षेला 11 फेब्रुवारीला सुरुवात होईल।
11,000 मातीच्या शिवपिंडींचा अभिषेक. गोंदिया शहरातील सुप्रसिद्ध हनुमान मंदिरात संपन्न झाला अभिषेक सोहळा. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हिंदू एकता मंचाकडून मोटरसायकल रॅली. बांगलादेशातील हिंदू सुरक्षित व्हावेत यासाठी धारेश्वराला साकडं. अकोल्याच्या पातूरमधील सावरगाव गावकऱ्यांचं शेतरस्त्यासाठी आमरण उपोषण. काही गावकऱ्यांनी बंद केलेला रस्ता खुला करण्याची मागणी. अकोल्यात आदिवासी कोळी महासंघाकडून TRTI आयुक्तांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. अनुसूचित जमातीच्या बाबतीत शासनाला खोटी माहिती दिल्याचा आरोप. जळगावच्या जामनेरमध्ये रेशन दुकानदारावर कारवाईच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मोर्चा. दुकानदारावर धान्याचा अपहार करत असल्याचा आरोप. दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी. धुळ्यात वक्फ बोर्डाच्या नावाखाली MIM आमदार फारुख शाह यांच्यावर जमीन लाटल्याचा आरोप. कोट्यावधींचा भूखंड हडपण्याचा डाव असल्याचं भाजप शहराध्यक्षांचं विधान. नंदुरबारच्या धडगाव नगरपंचायत पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार जो आहे तो ममता पवार ज्या आहेत त्या विजयी झालेल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार गावात कावड यात्रेचं उत्साहात आयोजन. भव्य कावड यात्रा पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी. मालेगावी कावड यात्रेनिमित्त झांजेश्वर मंदिरातील महादेव पिंडीवर जलाभिषेक. भाविकांना वृक्षारोपांचं वाटप करत पर्यावरण रक्षणाचा संदेश. यवतमाळच्या केदारेश्वर मंदिरात पोहोचली भव्य कावड यात्रा. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार का, अशा आशयाचे फलक कावड यात्रेत झळकले. यवतमाळमध्ये बजरंग दलाकडून कावड यात्रेचं आयोजन. खांद्यावर कावड घेत मंत्री संजय राठोड यांचा सहभाग. नागपुरात चिकनगुनिया डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ. मेयो रुग्णालयात रुग्णवाढीने एक बेडवर दोघांना उपचार घेण्याची वेळ. वाशिममध्ये पुन्हा दिगंबर आणि श्वेतांबर पंथीयांमध्ये वाद. भगवान पार्श्वनाथांच्या मूर्तीजवळ ओटा बांधण्याचं काम सुरू असताना काम करणारे कारागीर दारू प्यायले असल्याचा आरोप.